जय हिंद मित्रांनो, लोकसेवा लॅबमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण हे बघितलं होतं मागच्या वेळेस की प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर झाले होते आणि 131 टोटल झाले होते. तर सगळ्यात हायेस्ट पद्म अवॉर्ड भेटले होते आपल्या महाराष्ट्राला. तर आपण सोप्या भाषेत पुढं पाहू हे कोण होते आणि हे वाद्याचं नाव काय. हा येऊ शकतो प्रश्न. टोटल 15 जण होते. आपण पिक्टोरियल मेमरी म्हणजे फोटोज वगैरे बघून लक्षात ठेवू बरोबर. डिटेलमध्ये पाहू. हे ऑफिशियल वेबसाईटने घेतलेलं आहे. सराव सुरू करू एकदा. ह्यांचं नाव होतं भिकल्या लाडक्या ढिंडा. हे आदिवासी समाजातून येतं आणि 92 वर्षाचे आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात राहतात ते. आणि 150 वर्षापासून ह्यांनी ती त्यांची कला आहे आजोबा वडील यांच्याकडून जोपासलेली आहे. त्याला ह्या वाद्याला म्हणतात तारपा. खूप कमी लोक आहे जे हे वाजवू शकतात. हे त्यांच्यामधले एक आहे आणि हे विनामूल्य तरुणांना तारपा वाजवण्याचं शिक्षण देतात. 92 वर्ष वय आहे. त्यांना सरकारने पद्मश्री अवॉर्ड दिलेला आहे. भिकल्या लाडक्या ढिंडा. ते येऊ शकतं म्हणजे MPSC प्रश्न विचारते. जो पण समाज नाही तर जर पण समजा जम्मू काश्मीरचे नॉर्थ ईस्टचे असले नाही तर आपल्या आदिवासी समाजातले काय असले जे दुर्लक्षित वर्ग असला त्यांच्यावर प्रश्न विचारते की जेणेकरून आपल्याला ते माहिती पडले पाहिजे वगैरे. तर ह्यावर येऊ शकतो. 100% येऊ शकतो. भिकल्या लाडक्या ढिंडा ह्यावर पद्मश्री कोणाला जाहीर झाला. तारपा वादक होतं. पालघर जिल्ह्यात राहतात जव्हार तालुक्यामध्ये. 150 वर्षापासून यांनी वारसा सांभाळलेला आहे. खूप पुरस्कार भेटलेले आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कार, नाटक अकॅडमी पुरस्कार वगैरे खूप भेटलेले आहेत. तर ही हेडलाईन होती मित्रांनो. माझ्याकडे जास्त टाईम नव्हता, तब्येत पण खराब आहे. तर स्क्रीनशॉटच हे केले होते. जे धर्मेंद्र होते त्यांना पद्मविभूषण भेटलेले आहेत. मागच्या वेळेस बघितलं होतं आपण. एक असतं भारतरत्न, सगळ्यात हायेस्ट असतं. दुसरं असतं पद्म पुरस्कार म्हणजे सर्वात हायेस्ट असतं पद्मविभूषण. दुसऱ्या नंबरचं असतं पद्मभूषण. तिसऱ्या नंबरचं असंच पद्मश्री. तर ह्यांना सर्वांना पद्मभूषण भेटलेलं आहे. पण आपण कोश्यारी मागच्या वेळेस म्हटलं तर ममूती, बाबासाहेब आंबेडकरांचा रोल केला होता त्यांनी जब्बार पटेलच्या पिक्चरमध्ये. कोश्यारी राज्यपाल कॉन्ट्रोवर्शियल होते थोडे. शिवाजी महाराजांवर काही बोलले होते वगैरे. तर जाऊ द्या, ते आपण बघू. महाराष्ट्रातून 15 जणांना सगळ्यात हायेस्ट महाराष्ट्राचं आहे. जेवढे पण राज्य आहे सगळ्यात हायेस्ट महाराष्ट्र आहे. 15 जणांना भेटलेला आहे महाराष्ट्रामधून पुरस्कार. तर त्यामधले धर्मेंद्र पद्मविभूषण, पद्मभूषणही 3 जण आहे. अलका याज्ञिक गायिका आहे. दिग्गज पियुष पांडे आणि उदय कोटक. पियुष पांडेचं पण देहांत झालं होतं. आणि पद्मश्रीमध्ये खूप जण आहे. रामचंद्र गोडबोले मॅडम वगैरे. तर आपण बघू महाराष्ट्रामध्ये कोणाकोणाला भेटलं. सोप्या शब्दात आपण BLD असं काही शॉर्ट फॉर्म बनवू. भिकल्या लाडक्या ढिंडा यांना भेटलं, आपण ते बघितलं. एक परभणीचे दादा लाड आहे. श्रीरंग देवबा लाड पूर्ण नाव आहे सरांचं. आणि त्यांनी स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करून असंख्य शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून दिला आहे. कापूस या पिकामध्ये शेतकऱ्यांना खूप मदत केलेली आहे. त्याबद्दल त्यांना पद्मश्री दिलेले आहे. एक आहे तमाशा कलावंत रघुवीर खेडकर सर. तर रघुवीर खेडकर सरांना पण पद्मश्री भेटलेलं आहे. ते तमाशामध्ये काम करतात आणि सोंगाडा याचं ते पात्र फेमस आहे त्यांचं. आणि हे मित्रांनो हे छत्तीसगडचे पण यांचं जे बेसिक आहे म्हणजे ह्यांची कर्मभूमी छत्तीसगडची. आता कसं सांगू तुम्हाला. एक असते कर्मभूमी, एक असते जन्मभूमी. आता धर्मेंद्रची जन्मभूमी तिकडे असेल पंजाब वगैरेला. और अलका याज्ञिक पण आपली इकडची नसेल. पण त्याची कर्मभूमी ते मुंबई आहे. ते मुंबईला सेटल झाले. अलका याज्ञिक मॅडम झाली, धर्मेंद्र सर झाले, मुंबईला सेटल झाले. आणि इथंच त्याची कर्मभूमी, इथूनच मग पुरस्कार जाहीर होतो. तसे राम गोडबोले सर आणि सुनीता मॅडम इथलेच आहे साताऱ्याचे. पण
ते राहतात इथं छत्तीसगडमध्ये बस्तर आणि आदिवासी समाजाची सेवा करतात. ते डॉक्टरच आहे, आरोग्याची सेवा करतात आणि आपल्याला माहिती आहे आदिवासी समाज अंधश्रद्धा, श्रद्धा, दुखणे, खुपणे, व्यसनचिंता, शिक्षणाचा अभाव आहे आणि गैरसमजुती आहे आणि छत्तीसगडला तर नक्षलवादी चळवळ वगैरे त्यांच्या मधातच ते अटकतात. तर त्यांच्यासाठी 26 वर्ष गेले हे बस्तरच्या आदिवासी लोकांचं कुपोषण, शिक्षण, संस्कृती, व्यसनमुक्ती, आत्मसन्मान, आरोग्य याच्यासाठी काम करत आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हे छत्तीसगड छत्तीसगडमधून भेटलेलं आहे ह्यांना पद्मश्री. ओके, महाराष्ट्रातून नाही, महाराष्ट्रामधून ह्यांना सरांना. अजून ह्या मॅडम होत्या डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस. आता पहा मित्रांनो, एकदा धर्मेंद्र देवलला कलामधून भेटलेलं आहे. जे पण नाटक वगैरे करता अभिनेत्री अभिनेता असं त्यांना कलामधून भेटतं. समजा काय वाद्य वाजवतात त्यांना कलामधून. अलका याज्ञिक मॅडम आपल्याला सर्वांना माहिती आहे, संगीत. पियुष पांडे सर होते, ते ॲडव्हर्टाईज वगैरे हे करायचे, त्यांना पण कलामधून. उदय कोटक व्यापार उद्योगमधून. ह्यांना पद्मभूषण, 1 पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि बाकीचे हे 11 हे पद्मश्री वगैरे. ओके, तर अर्मिडा फर्नांडिस मॅडम. आपण इमेज वगैरे बघतो मित्रांनो, तर जास्त आपलं जे माइंड असतं ना, दिमाग आपण ज्याला म्हणतो, जे इमेज बघून लवकर लक्षात ध्यानात राहतं. तर मी बी दिल्लीला मुलांना शिकवतो, तर इमेज वगैरे दाखवूनच शिकवायचो मी. तर या अर्मिडा फर्नांडिस मॅडम आहे. काही काही म्हणजे माता असतात त्या म्हणजे बच्च्यानंतर मृत्यू होऊन जातो त्यांना जन्म दिल्यानंतर मुलांना. तर त्यांना दुधाची जे लहान मुलं असतात त्यांना दुधाची गैरसोय होते, नाही तर काय कारणवश माता प्रोड्यूस नाही करू शकत दूध. तर ह्यांनी एशियामधली पहिली ह्युमन मिल्क बँक, म्हणजे दुधाची बँक, महिलांच्या ते दुधाची बँक यांनी, मातांच्या दुधाची बँक यांनी इस्टॅब्लिश केली होती. तर मॅडमचं नाव आहे अर्मिडा फर्नांडिस मॅम. वैद्यकीय सेवेसाठी त्यांना भेटलेलं आहे. भिकल्या लाडका झेंडा हे पण झालेलं आहे. एक जनार्दन बापूराव बोते, सामाजिक कार्य, हे गुरुजी आहे, यांना पण सामाजिक कार्यासाठी दिलेलं आहे. माधव रंगनाथ कोण आहे, तर आर माधवन रंगनाथन. तर हे चांगले आहे. ते कोल्हापुरामध्येच त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि यांची कर्मभूमी पण महाराष्ट्र आहे. त्यांना पण महाराष्ट्रामधूनच भेटलेलं आहे पद्मश्री. रोहित शर्मा सर्वांचा लाडका, त्याला पण महाराष्ट्रामधून पद्मश्री भेटलं. सतीश शाह सर, त्यांचं देहांत झालं आताच, याच वर्षी आलं वाटतं, मागच्या वर्षी आलं. तर त्यांना पण पद्मश्री मरणोत्तर भेटलेलं आहे. बाकी हे फक्त नाव लक्षात ठेवा बाकीचे, की श्रीरंग देवबा लाड आपण पाहिलेलं आहे. तर सरांनी कापसामध्ये तंत्रज्ञान वगैरे हे केलेलं आहे. आणि तुकाराम खेडकर तमाशा साठी ते माधव हे झालं. हे बाकीचे नाव लक्षात ठेवा फक्त. जोरवासी, बोथे सर, अशोक खाडे सर, सत्यनारायण नुवाल. बाकी ऑफिशियल वेबसाईटमधून घेतले. पद्मश्रीची ऑफिशियल वेबसाईट आहे. हे पहा, एकच आपल्याला टोटल इतके भेटलेले आहे. पद्मविभूषण 1 आहे, पद्मभूषण 3 आहे आणि पद्मश्री 11 आहे. समजा ते लाल अक्षरात दिसतं, लाल जे राऊंड केले आहे ते पद्मविभूषण आहे. बाकी हे ब्ल्यू राऊंड आहे जे पद्मभूषण आहे आणि बाकीचे हे पद्मश्री आहे. सत्यनारायण नुवाल सर हे आहे. हे तर लाड सर पाहिलं, तुकाराम खेडकर पण पाहिले आपण. ज्युअरवासी हे आहे, बोते सर हे आहे. बस मित्रांनो, ह्याचे प्रश्न नंतर घेऊ. परत एकदा 15 जणांना महाराष्ट्र पद्मजांना पद्म पुरस्कार भेटलेले आहे. 1 पद्मविभूषण आहे, 3 पद्मभूषण आहे आणि 11 पद्मश्री आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट हे भिकल्या लाडक्या झेंडा, यांना तारपा वादक, हे तारपा इन्स्ट्रुमेंट हे वाजवत आहे. खूप वर्षापासून त्यांनी कला जोपासली. आदिवासी समाजापासून येतात आणि विचारू शकते MPSC. बाकी हे तमाशा चे नायक आहे रघुवीर खेडकर सर. परभणीचे दादा लाड सर, कापसामध्ये यांनी तंत्रज्ञान विकसित केले होते. गोडबोले मॅडम आणि सर ह्यांना छत्तीसगडमधून भेटले, महाराष्ट्रासाठी नाही आहे, हे लक्षात ठेवा फक्त, कारण त्याची कर्मभूमी छत्तीसगड आहे. बाकी अर्मिडा फर्नांडिस मॅडमला पण ते दूध बँक, मिल्क बँक आपण म्हणतो, त्यांच्यासाठी भेटलेले आहे. बाकी तिघांचे फोटो भेटले, सतीश शाह सर, माधवन सर, रोहित शर्मा वगैरे इतकं.
थँक्यू मित्रांनो. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.